नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छान एक अशी फोडणीची एक सँडविचची रेसिपी दाखवणार आहे, हिरवी चटणी बरोबर मस्त खायला। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। पूजा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी बर्ड्याचं मस्तपैकी तुम्हाला सँडविच दाखवणार आहे। सँडविचची आपण एक रेसिपी बनवूया। चला मग मी तर अर्धा किलो बर्डा घेतलेला आहे। मस्त आता हे धुवून आपल्याला कुकरला शिट्टी लावून घ्यायचं आहे। एका साईडला मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याची चटणी बनवून घ्यायची, कोथिंबीरची आणि पुदिनाची। त्याच्याबरोबर आपल्याला खूप छान लागेल। आणि ह्याच्यामध्ये मी चिंच पण टाकून घेतलेली। आता मी ह्याच्यामध्ये धुवून आता हे मिक्सरला आपल्याला चटणीची पहिली एक रेसिपी करून घेऊया मस्तपैकी। आता मग बर्डा आपला कुकरला शिजून तर आपली चटणी करून घेऊया। मस्त शिट्या झालेल्या आहेत, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता ह्या साईडला मी फोडणीसाठी घेतलेलं आहे। मस्त आपण तडका द्यायचा आहे। थोडा मीठ घेतलंय, मिरची घेतली आहे, चाट मसाला, लिंबू, एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। इथे मस्त आपलं एक चटणी छान आपली हिरवी कोथिंबीरची पुदिन्याची मस्त चटणी झालेली आहे। त्याच्यावर आपल्याला खायला इथे मी अमूल बटर घेतलेले आहे आणि ते ब्रेड घेतलेले। आता ब्रेडला आपण तोपर्यंत आपला मसाला होतो तोपर्यंत आपण सगळ्या ब्रेडला बटर लावून घेऊया, जेणेकरून मस्तपैकी आपले तव्यावरतीच मस्त सँडविच करून घ्यायचे। कढई ठेवून घेतलेली, कढई तापायला ठेवलेली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा बटर टाकून घ्यायचं, जेणेकरून आपला कांदा थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे बटरमध्ये। बटर घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची, थोडं कांदा आणि आपल्याला मस्त मिरची फक्त परतून घ्यायची। थोडंसं आपल्याला नरम करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा हा। मग आपण जर बर्डा मस्तपैकी आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। मस्त छान याच्यामध्ये नरमल्या बटरमध्ये मस्तपैकी मिरची पण। आता ह्या साईडला पण मी मस्त बर्डा छान मॅश करून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ आणि चाट मसाला टाकून घेतला, तर मी लिंबू टाकून घेते ह्याच्यामध्ये। लिंबू टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आता आपल्याला त्या कांद्यामध्ये मस्त मॅश करून घ्यायचं आहे। आता मस्त कांद्यामध्ये बर्डा टाकून घेतलाय। आता आपल्याला पूर्ण एक मॅश करून घ्यायचंय। मस्त आपला आलूचं मस्त सँडविच तयार झालेली आहे। आता आपल्याला ब्रेड मध्ये लावून तव्यावरती छान शेकून घ्यायचे। मस्तपैकी बर्डाचा मस्त मॅश झालेलं आहे छान। आता आपला सँडविच बनवायचंय। आता आपण पावाला मस्तपैकी बटर लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटर भरून मस्त तव्यावरती छान शेकून घेऊया, जेणेकरून मस्त आपला क्रिस्पी सँडविच होऊन जाईल बटरमध्ये। मस्त लोखंडाचा तव्यावरती बटर टाकून घेतलंय। तव्याला असं आपला ब्रेड लावून घेऊया, जेणेकरून मस्तपैकी आपलं छान असं सँडविच बटर मस्तपैकी आपल्याला तव्याला लावून छान असं मस्त आपलं छान आता ब्रेड मस्त शेकून घ्यायचं याच्यावरती। मग आता आपल्याला मस्तपैकी बर्डा जो आपला मॅश करून घेतलेला आपला सँडविचचा मसाला तो टाकून घ्यायचा, आपल्या ब्रेडला छान लावून घ्यायचा असा। गरम आहे। हे मी साधा बनवला आणि जर आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे। आता हे मी साधा केलेला आहे। आता एक साईडला आपलं मस्तपैकी मी बटर लावून घेतलेलं आहे। जर ह्यासाठी आपल्याला तिखट खायचं असेल तर ही हिरवी चटणी आहे, तव्यावरतीच मी लावते। तव्यावरती लावल्याच्या नंतर
एका साईडला आपल्याला बटर टाकून घ्यायचं. गरम आहे. आता हे एका साईडला आपलं हे सँडविच आपले झालेले. हे सँडविच आपलं झालंय बटरवालं. हे सँडविच झालं आपलं चटणीवालं. दोन आपले साधे मस्त झाले सँडविच बटाट्यामध्ये. मस्त फोडणीसारखं आपलं सॅलेड सारखं मध्ये खूप छान झालेलं आहे हे. आता एक साईड आपलं बिना तिखट मिरचीचं, एका साईडला आपल्याला पुदिना चटणीचं सँडविच झालेलं आहे. आता हे अजून थोडंसं आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला मस्त क्रिस्पी होऊ लागेल आपल्याला छान. आपली मस्तपैकी छान नाश्त्यासाठी आपलं सँडविच मस्त तव्यावरचं छान फोडणीचं झालेलं आहे. रेसिपी खूप साधी सोपी आहे. लहान मुलांसाठी मोठ्या लोकांसाठी नाश्त्यासाठी खूप छान आहे, हेल्दी आहे. तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.